Hello everyone. Today we learn about second applications of Gauss law. Without wasting any time, let's begin. Electric field due to charged cylinder. Consider a uniform charged wire of infinite length having a constant linear charge density lambda, charge per unit length, kept in a medium of permittivity epsilon is equals to epsilon naught into k. आपण काय कन्सिडर करतोय की एक युनिफॉर्म चार्ज्ड वायर आहे, त्याची पर्टिक्युलर काय आहे लेंथ इनफायनाईट लेंथ आहे आणि त्याची जी लिनियर चार्ज डेन्सिटी आहे तो आपण कशा नोट करतोय लॅम्बडानी, ती कशी आहे कॉन्स्टंट आहे. कशाची? त्या युनिफॉर्म चार्ज्ड वायरची. आणि त्याची जी परमिटिव्हिटी आहे ती परमिटिव्हिटी काय आहे? परमिटिव्हिटी बघा, आपण जे युनिफॉर्म चार्ज्ड वायरची परमिटिव्हिटी आपण कशा डिनोट करतो ॲप्सलॉननी. तर ॲप्सलॉन काय आहे? ॲप्सलॉन इज इक्वल्स टू ॲप्सलॉन नॉट इंटू के. के काय आहे? कॉन्स्टंट. आणि ॲप्सलॉन नॉट म्हणजेच त्याची परमिटिव्हिटी कशी आहे? फ्री स्पेसची आहे. लेट्स सी अ डायग्राम. बघा, आपण जसं म्हटलं होतं आपण कन्सिडर काय केलेलं आहे, एक वायर कन्सिडर केलेली आहे ना. आपण बघा, आपण काय बघतोय ॲप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ. आपण कशामध्ये बघतोय? इलेक्ट्रिक चार्ज डेन्सिटी कशाचा? सिलेंडरमध्ये. आपण काय बघतोय की एक सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकलमध्ये आपण काय कन्सिडर केलेली आहे? एक कॉपर, आपण एक वायर कन्सिडर केलेली आहे आणि तिथे आपण काय करतोय युनिफॉर्मली काय करतोय चार्ज अप्लाइड करतोय. आणि त्याची जी चार्ज आपण त्या सिलेंडरची जी लेंथ आहे ती काय आहे? एल आहे, है ना. तर बघा, ते चार्ज डेन्सिटी म्हणजे या सिलेंडरची चार्ज डेन्सिटी आहे ती कशी आहे? फ्री स्पेसची आहे. तर पर्टिक्युलर या चार्ज बघा, जी डॉटेड लाईन दिसते ना ती काय आहे? गॉसियन सरफेस, है ना. तर आपण काय म्हणतोय की आपण जे चार्ज तुमचा त्या जी काय होतंय त्या कॉपर टू सिलेंडरपासूनचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय? डिस्टन्स ऑफ आर. आणि जे इलेक्ट्रिक फील्ड तुमची बाहेर पडती आउटवर्ड डायरेक्शनला सिलेंडरच्या, त्याला काय म्हणतोय आपण? एने डिनोट करतोय. तर ई इंटू आर. ई आणि डी असं जे अँगल आहे तो काय आहे? अँगल ऑफ थिटा. आणि आपण जे अँगल पॉईंट कन्सिडर करतोय त्या पॉईंटला आपण काय नेम देतोय? पी. टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पी ॲट द डिस्टन्स आर फ्रॉम द चार्ज्ड वायर, है ना. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? जी पॉईंट पी होतं, है ना, डायग्राममध्ये आपण असं पॉईंट पी बघितलं होतं, तर ते तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी, है ना. तो आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. आणि जे त्याच्यातलं जे डिस्टन्स होता त्या चार्ज वायरचं डिस्टन्स ते काय होता? आर होता, है ना. इमेजिन अ कोएक्सियल गॉसियन सिलेंडर ऑफ लेंथ एल अँड रेडियस आर, है ना. आपण त्या सिलेंडरच्या जी डॉटेड लाईन होती, है ना, तर ती काय होती? आपण इमेजिन काय केलं होतं? गॉसियन सिलेंडर इमेजिन केलेली होती आणि त्याची जी लेंथ होती ती काय होती? एल होतं आणि त्याची रेडियस काय होता? आर होता. क्लोज ॲट इच एंड बाय प्लेन केप्स नॉर्मल टू दी एक्सिस, है ना. आणि त्या प्लेन सर्कलच्या ती काय होती? तुमची क्लोज सरफेसमध्ये होती. पासिंग थ्रू दी पॉईंट पी. Consider a very small area ds at the point P on the Gaussian surface, है ना. तर आपण काय म्हणतोय की जी आपण डायग्राम बघितली ती डायग्राममध्ये आपण काय बघितलं होतं की सिलेंड्रिकल चार्जमध्ये, है ना, सिलेंड्रिकल जे होता तर सिलेंड्रिकल चार्ज युनिफॉर्मली कशी चार्ज डिस्ट्रीब्यूट होत होतं. आणि त्याच्याच आपण काय म्हणतो त्या सिलेंडरच्याच इमेजिनरीमध्ये काय होतं? गॉसियन सरफेस, है ना. त्याच्यातला जे डिस्टन्स होता, जे कॉपर वायर होती, है ना, त्या कॉपर वायर टू गॉसियन सरफेसपासूनचा जे डिस्टन्स होता आर. आणि त्याच्यातला जे डिस्टन्स तुमची जी लेंथ होती ती लेंथ काय होती? तुमची एल होतं, है ना. तर जे तुम्हाला एरिया मिळाला होता, एरिया कशी होती? व्हेरी स्मॉल एरिया होती. कोणत्या पॉईंटला? पी पॉईंटला, है ना. जे गॉसियन सरफेसला जे पॉईंट पी होतं आपण डायग्राममध्ये कन्सिडर केला त्याच्यातली जी एरिया आहे ती एरिया काय आहे? डी एस आहे. बाय सिमेट्री the magnitude of the electric field will be the same at all the point on the curved surface of the cylinder and will be directly radially outward. The angle between the direction of vector E and the normal to the surface of the cylinder ds is 0, है ना.
तर आपण काय म्हणतोय की जे मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड पॉईंट आहे तर ती काय आहे, ऑल पॉईंटची सरफेस. बघा आपण बघितली ना त्या डायग्राममध्ये, जी ऑल सरफेस होती ती कशी होती, सरफेस कशी होती तुमची, कर्व होती है ना. आणि ती सिलेंडर जी काय होती तुम्हाला डायरेक्टली कशाला डायरेक्टेड, म्हणजे ती इलेक्ट्रिक फील्ड जी लाईन होती है ना, म्हणजे तुमची इलेक्ट्रिक फील्ड जी होता त्या सिलेंडरपासून जे इलेक्ट्रिक फील्ड होती ती कशी होती, आउटवर्ड डायरेक्शनला है ना. तर काय म्हणतोय आपण, जे ई आणि डी एस हे काय आहे बघा, या दोघांचा जे अँगल आहे ते अँगल काय आहे, थीटा आहे है ना. तर आपण जे अँगल बिटवीन दी डायरेक्शन ऑफ ई अँड सरफेस ऑफ दी सिलेंडर डी एस ही काय आहे, 0 आहे. कारण की आपण जे अँगल ऑफ थीटा मिळणार तर ए आणि डी एस मधलाच काय अँगल काय आहे, थीटा. मग तो अँगल बघा, आपण डी एस ही काय आहे, तुमची एरिया आहे है ना. तर एरिया डी एस म्हणू शकतो आपण, डी ए सुद्धा डी एने सुद्धा आपण काय करू शकतो, डिनोट करू शकतो. तर ए आणि डी एस मधला जे अँगल मिळतोय तो अँगल आहे तुमचा अँगल आहे थीटा. तर तो अँगल कसा आहे, व्हेरी अँड व्हेरी स्मॉल आहे, म्हणजेच कॉस 90 डिग्री. तर कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 0 असते है ना. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की सरफेस ऑफ द सिलेंडर वेक्टर डी एस इज 0, दॅट इज cos theta is equals to 1. Therefore, vector of E into ds is equal to E ds cos theta is equals to E ds है ना. आपण काय म्हणतोय की cos 90 ची व्हॅल्यू काय होती, 0. तर cos 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 1. तर आपण म्हणू शकतो cos theta is equals to 1. मग वेक्टर ऑफ ई डी एस इज वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर ऑफ डी एस काय आहे, ई डी एस कॉस थीटा इज इक्वल्स टू ई डी एस फ्लक्स डी फाय थ्रू दी एरिया डी एस इज इक्वल्स टू ई डी एस है ना. म्हणजेच मॅग्नेट्यूड ऑफ दी, आपण काय म्हणतोय त्या एरियाची फ्लक्स काय म्हणतोय आपण, बघा फ्लक्स हे फाय जे आहे, आपण फाय कशाला डिनोट करतो, फ्लक्सनी. तर फ्लक्स डी फाय थ्रू दी एरिया डी एस इज इक्वल्स टू काय आहे, ई डी एस. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दी गॉसियन सरफेस. मग इलेक्ट्रिक फ्लक्सची गॉसियन सरफेस, टोटल गॉसियन सरफेस काय आहे, मग इंटिग्रेट करा है ना. फ्लक्स म्हणजे फाय हे कशाला डिनोट करतो आपण, इलेक्ट्रिक फ्लक्सला. तर फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस है ना. हे जे तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये जे तुम्हाला सर्कल दिसतोय तर ती काय आहे, क्लोज सरफेस आहे. आपण गॉस लॉमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे. इवन आपण फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपण हे इक्वेशन डिस्कस केलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर डी एस इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस ई डी एस इज इक्वल्स टू ई इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस डी एस है ना. आपण काय करतोय, अगोदर इंटिग्रेट कशाला केलं, ई इंटू डी एसला. मग काय करतोय आपण, इंटिग्रेशन मग इज इक्वल्स टू ई डी एसच्या बाहेर आपण काय करतोय, इंटिग्रेट केलं. त्यानंतर ईला आपण इज इक्वल्स टू ईला बाहेर करतोय आणि इंटिग्रेट कशाला करतोय, डी एसला. तर इक्वेशन काय मिळेल, देअरफॉर फाय इज इक्वल्स टू ई इंटू 2 पाय आर एल. याला म्हणा इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 क्यू अपॉन ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू ई 2 पाय आर एल. मग बघा आपण इक्वेशन बघा, आता तुम्हाला फाय काय मिळालेलं आहे, ई 2 पाय आर एल है ना. तर आपण म्हणू शकतो क्यू अपॉन ॲप्सिलॉन नॉट है ना. याच्या पहिले पण बघा आपण गॉस लॉमध्ये, ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉमध्ये आपण बघितलं होतं ना. इव्हन आपण गॉस लॉमध्ये सुद्धा बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड काय असतं, क्यू अपॉन ॲप्सिलॉन नॉट. तर काय मिळालं आपल्याला, ई 2 पाय आर एल सिन्स लॅम्बडा इज इक्वल्स टू क्यू अपॉन एल. क्यू इज इक्वल्स टू, मग क्यूला बाहेर काढा. जर क्यूला आपण बाहेर काढलं तर इक्वेशन आणि काय मिळेल तुम्हाला, क्यू इज इक्वल्स टू लॅम्बडा एल. देअरफॉर लॅम्बडा एल अपॉन ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू मग काय आहे, ई 2 पाय आर एल. देअरफॉर ई इज इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन 2 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू आर. याला म्हणा इक्वेशन 2